वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. वडिलांच्या निधनाची बातमी कानावर, तरीही लेकीने दिला 10वीचा पहिला पेपर. आज 10वीचा पहिला पेपर. आयुष्याच्या वळणावर उभं असलेलं स्वप्न आणि त्याच क्षणी आयुष्याचा आधार हरपल्याची बातमी. सोलापुरात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. मात्र या वेदनेच्या ढिगाऱ्यातून उभी राहिलेली एका मुलीची जिद्द आज अनेकांना डोळ्यात पाणी आणत आहे. त्या मुलीचे नाव आहे धनश्री भिकाजी पवार. शहरातील शरदचंद्र पवार प्रशालेची 10वीची विद्यार्थिनी. शुक्रवारी सकाळी 10 वाजता तिचा मराठीचा पहिला पेपर होता. परीक्षा केंद्रावर जाण्याची तयारी सुरू असतानाच रुग्णालयात डायलिसिसवर असलेल्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिच्या कानावर आली आणि क्षणभर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घरभर आक्रोश. लेकीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा चेहरा आणि समोर उभा आयुष्याचा पहिला मोठा टप्पा. त्या क्षणी परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. ती ऑक्साबॉक्सी रडत होती. धनश्रीच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची माहिती शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांना मिळताच त्यांनी विलंब न करता तिच्या घरी धाव घेतली. त्यांनी केवळ मुख्याध्यापक म्हणून नव्हे, तर एका पालकाप्रमाणे तिचा हात धरला. हे वर्ष वाया जाऊ देऊ नकोस, तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण कर, असा धीर देत त्यांनी कुटुंबियांनाही समजावलं. त्यांच्या आग्रहामुळे आणि पाठबळामुळे धनश्रीने स्वतःला सावरलं. डोळ्यात अश्रू, मनात वेदना, पण पावलात निर्धार. ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. केंद्रप्रमुख गीता सादुल यांनीही तिला धीर दिला. पेपर लिहिताना अनेकदा हुंदका दाटून येत होता. हात थरथरत होते, पण तरीही तिने उत्तरपत्रिका पूर्ण केली. पेपर संपताच धनश्री घरी धावली. रडतच तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर भिकाजी पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला, तर दुसरीकडे लेकीने वडिलांच्या स्वप्नासाठी घेतलेली उंच झेप. वेदनेतून उभी राहिलेली जिद्द. धनश्रीची ही कथा केवळ हृदयद्रावक नाही, तर ती प्रेरणादायीही आहे. वडिलांचे निधन हा कोणत्याही मुलीसाठी आयुष्यभर न भरून येणारा घाव असतो. पण त्या क्षणी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं हा निर्धार दाखवणं म्हणजे खऱ्या अर्थाने जिद्दीचा विजय. आज सोलापूर शहर या लेकीच्या धैर्याला सलाम करत आहे. धनश्रीने दिलेला हा पेपर केवळ मराठी विषयाचा नव्हता. तो होता आयुष्याच्या कठीण प्रश्नांना दिलेलं तिचं पहिलं ठाम उत्तर. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर. पण या 8-15 दिवसातच ते ॲडमिट पडले आणि आठवड्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट होतं असं समजलं. डायलिसिस चालू होतं. ICU मधून कालच बाहेर काढलं होतं आणि आज सकाळी त्यांची मयत झाली असं समजतं. किती वय होतं त्यांचं? वय सरासरी 55च्या आसपास असेल. त्यांचं नाव काय वडिलांचं? भिकाजी पवार. आणि मुलीचं? मुलीचं नाव धनश्री भिकाजी पवार. राहायला कुठे सर? शाळेच्या आमच्या पाठीमागच अवंतीनगर डुप्लेक्स मध्ये राहतात. सकाळी कळालं का ते? हा, सकाळी कळालं. आणि फॅमिली अजून कोण कोण आहे? तिला 2 मोठे भाऊ आहेत. हे धनश्रीला मोठी वैष्णवी पवार म्हणून मोठी बहीण 12वी कॉमर्समध्ये शिकते सध्या. ती आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी, शाळेलाही आमच्या शाळेची विद्यार्थिनी होती. तिचे मोठे 2 भाऊ आहेत, तेही पूर्वी आमच्याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ही मुलगी आज 10वीला आहे. तुम्ही कन्व्हिन्स केल्यावर सगळे नातेवाईक तयार झाले का? तयार झाले. तिची मानसिकता नव्हती? हा, ते साहजिक आहे ना. रडत बसले होते, आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो. त्या ठिकाणावरून दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणदीप विसरण जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ते नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या 2 व्हीलरवर घेऊन इथे येऊन